बायको काय आता मला आहे ना जरा आंघोळीला गरम पाणी मिळेल का? देते की. थँक्यू ग थँक्यू. कवऱ्या गरम पाणी केलंस? तुमच्यासाठी थोडं गरमच केले. चालेल मला अवरे गरम पाहिजेच आहे. बायको म्हणजे जरा पाठीला साबण लावून देतेस काय? ईशो आता इकडे कुणी बघितलं तर? अगे कोण बघताय? आपण दोघं नवरा बायको कोण बघताय? ये म्हणजे पाठीला साबण लाव. इकडे लाव थोडासा. थोडा इकडे लाव न थोडा इकडे पण लाव. वसरून माझ्या बायकोला 4-4 हात कुठून आले? काय चाललंय तुझं? मजा मजा लागते रे म्हाताऱ्या मजा. रे माझ्या अरे माझं अवरं वय झालंय तरी माझं लग्न होत नाही. पण आज फायनली माझं लग्न होते. पसऱ्या तुझं लग्न मी लावले. तुझ्या भावाची तर स्थळ मी बघितलंय रे. तुम्हाला पोरं झाली त्यांची बारसं मी केले. अवरे वर्ष झाली तरी माझं लग्न होत नाही. पण आज फायनली माझं लग्न मान्य आहे, एक्सायटेड आहेस, खुश आहेस, सगळं मान्य आहे. पण मामा नवरदेव आहेस तू. हा मग भाऊजी कशी वागणूक मिळते याला? कसली वागणूक? कुत्र्यासारखं वागवतात ह्यांना. नाही तर काय? एकदा नवरा मुलगा आहो ना तुम्ही. जरा मान ठेवा ना. मान आपण असतो का नाही? हा? नवरीकडच्यानी तुम्हाला घोडा बसायला पाठवला होता. कितींदा पडलो त्याच्यावर ना. अरे एक माणूस पण उचलायला आला नाही त्यांना. अरे नवरीकडच्या तोंडावर हात देऊन हसत होते. ऍक्च्युली घोडा उच आहे ना रे. न माझा पाय नाही ना पोचत. अरे पायी नाही पोचत. आणि लोक हसतील तर काय? घोडा पुढं आणि हा वसाडा मागणं त्यांच्या. घोड्याच्या मागणं कोण असतो? कुत्रा. मग कुत्र्यासाठी वागणूक नाही देणार तू मानला? अरे म्हणजे एकदम कुत्र्यासारखं नाही. नाही काहीतरी- नाही, मामा नको रे, जाऊ दे, तो विषयच नको. मला ना लाज वाटते याला मामा म्हणून बोलायची. मला सांगतो भाऊजी, रात्री आपण तिकडे पंगतीला बसलो जेवायला. हो. तो कॅटरिंग वाला वाढत होता. हो. त्याची वाटी त्या टेबला खाली गेली. कॅटरिंग वाला ह्याला बोला, ए बेटा जरा नीचे जाके वो वाटी निकाल के दे. आणि आमचं माकड घुसला सुळकन. अरे घुसलं म्हणजे काय? माझी हाईट लहान आहे ना रे. माझ्याशिवाय दुसरं कोण जाणार आहे काय? तसं पण मी चपल आहे ना. आईशीच्या घोवाची चप्पलताई तुमच्याकडे. ती चप्पलताई ना हनीमूनच्या दिवशी दाखवा ना. नाही तर काय? साडा. आणि मला सांग, लोकांच्या वाट्या काढण्यासाठी चप्पलता वापरतावाय? वापरताव चप्पलता? अरे कॅटरिंग वाला तर कॅटरिंग वाला भाऊजी मंडपवाल्याने पण सोडला ना. काय मामा यार, तर मंडपवाल्याने ह्याला बांबू धरायला लावला. म्हणजे आता कोणच नाही तर मला बोल धरा. आता आपला मी धरला. मामा ऐक ऐक, मला एवढंच म्हणायचं आहे, तुला भोगावं लागणार आहे. हा. काय भाऊजी चुकीचं बोलतोय? बरोबर आहे साहेब. आता एवढा अपमान चाललाय, नवरीकडच्या पुढे जाऊन काय याला मान देणार आहे? हा? मी तर बोलतो तुझी बायकोनं तुला मुठीत ठेवेल मामा, मुठीत. मग बस बोंबलत. दिवाळीला जाशील ना सासरी, लाता घालतील लाता. हे लाता तुडवतील. अरे पण मग मी काय करू आता ते सांगा. काय करू? अरे जरा ऍटिट्यूड ठेव नवऱ्याचा. मी माज दाखव, माज. ओके. असं रुसून बस, रुसून बोल, मागण्या अटी टाक. मग बघ कसे येतील सरळ ते. मी रुसलो तर हे सगळं होईल. तू बघ तर, तू बस आता येतील. तू बस. हा, अजिबात हा हालचाल करू नको. सगळ्या अटी पूर्ण करून घ्यायच्या. लक्षात ठेव सगळ्या. भाऊजी आले तर. दाजी बोलावलंय गुरुजींनी, चला. ए नवरदेव, अरे चला गेला का? मुहूर्ताची वेळ झाली. ए चला घ्यास नी घेऊन आता रे. काय झालंय? बोलन झाली त्या. नवरा रुसलाय. काय? नवरा रुसलाय. नवरा रुसलाय. नवरा रुसलाय. ठीक आहे, मग कॅन्सल करू लग्न. नको. नाही कॅन्सल करतो. रुसलाय म्हणलं काय करायचं? मी सांगतो की तात्यासनी फोन करून. त्याला काय येतं? फोन करतोय. हॅलो बघूया ना. तात्या, हे इथं नवरा रुसलाय. नाही मी नाही रुसलो. हो तीच म्हणलं की मी.
कॅन्सल करून टाकू हो हो तुम्ही सांगा हो हलवाल्याला 10% घे म्हणा बाकीचे पैसे कट करून दे हा हो चालतंय तुम्ही गाड्या काढा आलो मी हो, आता कन्फर्म कॅन्सल आहे तर हो तुम्ही बॅग भरायला सांगायचे तुला हा आलो मी चला ऐक माझं ऍटिट्यूड ठेव फसवतायत ते अरे वसाऱ्या गेला तू कॅन्सल करतो ऐक माझं फसवतायत ते तू फसू नकोस कळलं तू नाही फसायचं आता शब्द आपला 2 मिनिटात येतील पाय पकडतील की नाही बघ तू अरे पण नाही तू गेला अजून नाही येते वसाऱ्या आम्हा थोडा भाच्यावर विश्वास ठेव अहो, विश्वास ठेवा ह्याच्यावर बघा सगळा बरोबर फोन करते ऍटिट्यूड मार ठेव बस तू रुसून बघूया काय होतंय सगळ्या अटी पूर्ण करून घ्यायच्या लक्षात ठेव हा नाही घाबरायचं नाही पण होईल ना रे अरे होणार विश्वास ठेव मामा होणार काढा काढा गाड्या काढा हा आलो बरं का हो हो चला हा या ठेवतो. रोहित्या. हा, हा. अरे रोहित हे तर काय करायलास तू इथं आणि काय झालं? तिथं लोक खोळंबली तिचं हो साहेब बापू चला की तिथं तुमची होणारी बायको वाट बघते माझा नवरा कुठे आहे म्हणून चला की नाही येणार म्हणतेत का रुसलेत ते आत्तर ते म्हणतायत आमच्या अटी आहेत त्या काय काय? त्या मान्य नाही केलं तर लग्न नाही करणार म्हणून असं होय कॅन्सल करून टाका मग लग्न एवढं काय कॅन्सल करून टाक चला चला चिंचूला सांगा बॅगा भरायला चला Cancel, cancel. अरे वसाऱ्या एवढं काय नाही आता येतो हा. अरे बॅगा भरायला घे गं. तू थांब नको घाबरू मामा ते घाबरतोय तू घाबरतोयस अरे ऐक ना ची मामा आत्ता घाबरलास ना आयुष्यभर बायकोच्या ताटाखालचं मांजर होशील तू ठरव तुला कोण व्हायचं मांजर व्हायचं की वाघ व्हायचं ठरव तू वाघ बस नाही नाही, ठीक आहे पण लग्नानंतर कुत्रा किंवा मांजर वाघ नाही होऊ शकत काय जमत तुम्ही सांगताय भाऊजी तुम्ही सांगताय तुम्ही सांगा म्हणजे असं काय नसतं. झालं? ए, अरे, आता काय वाद झालं? असेल तर आता नको टाक. ट्रॉफी अरे, काय cancel झालं? म्हणा ना. का- ए. का मोडतेस माझं लग्न आहे अगं काय अगं लग्न म्हणजे काय भावला भावलीचा खेळ असतो का आता सांग ना नाही तू नाही आईला. कॅन्सल तू ऐक तू मोडलं ऐक मला. आहे का तुम्ही खरंच रुसलायत का का म्हणजे आमच्या काही अटी आहेत त्या मान्य झालं पाहिजे दॅट्स इट बघितलं का बघितलं का ठीक आहे मग दुसरा कोणीतरी बघूया सांगतो नाही, दुसरा बघूया नवीन कपडे घातलेला कोणीतरी असेलच ना बाहेर असं मामा, चल ती ऍक्टिंग करते तुम्ही नका टेन्शन ऍक्टिंग करते ती तू गप्पच वसाऱ्या ऍक्टिंग नाही करत आहे खरं खरं ती बोलते ती वसाऱ्या हॅलो 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 मी म्हणजे असं खोटं खोटं आपलं रुसलं म्हणजे ऍक्टिव्हिटी म्हणजे काय नाही खोटं खोटं रुसलोय आता सांगताय व्हय? हा, अरे असला रुसलाला नवरा नको आमच्या बहिणीसाठी नाही तर काय? नको नको कॅन्सल चला किती स्वप्न बघितली होती मी माझ्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल माझा होणारा नवरा मला कवी ग्रेसांच्या कविता ऐकवेल मी जी.ए. कुलकर्णींच्या कथा वाचून दाखवेल मी का आहेत माझी स्वप्न तुम्ही काय करू तुम्ही इथे रुसून बसताय असेच रुसून बसलात तर आयुष्यभर मला ना तुमचा रुसवाच काढावा लागेल आई. मला जी कोण ऐकवणार आई ग्रेस कोण समजवणार आता ये ह दोघं नेमकं आहेत तरी कोण अरे मला पण माहित नाही वसाऱ्या साला काय खानदान आहे माझं दोघांनाही माहिती नाही मोडलं कन्फर्म मोडलं लग्न अरे कसं लग्न कसं मोडलं मी लग्न केलं तू मामा काय करतोयस तू मामा कोण आहेस तू वाघ आहेस वाघ अरे मी नाही वाघ वसाऱ्या मी वाघ नाही लग्न जर माझं मोडलं तर वाघ बनून करू काय तुमच्या पोरांना मी घाबरव वाघ आलाय अजिबात काय नाही. आता मला त्यांच्याशी लग्न नाही करायचंय बस झालं आई मुहूर्त टळतोय आई बस ऐक आता या दरवाजातून जो पहिला मुलगा आत येईल ना त्याच्याशी मी लग्न करणार बस साहेब हार कुठे ठेवू काय गं आई? हाच माझ्या स्वप्नातला राजकुमार केवढा राजपिंड पुरुष आहे हा. नको, नको, एवढं नको करू. हाच राजकुमार पाहिजे होता माझ्या
चला चला जाऊया. लागा 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 एक नंबर आहे तो वगैरे दाजी हेअरस्टाईल तर बघा बघा कडव दाजी चला चला मामा ए नको टेन्शन घेऊ फसवता येते येतील 2 मिनिटात पाया पडतील बघ तुझ्या. अरे आम्हाला अनुभव चांगला आहे माहिती नाही तर आहे काय मग मी बोललो ना ये 2 मिनिटात आता येतील बघ पाया पडायला येतील. अरे वसाऱ्या त्यांचं लग्न झालं ती गेले. दाजी वाव लग्न झालंय होय रे असं होतंय कुठे नाही असं कधी मी ऐकवत नाही माझ्यावर मामा लय ताणलंस तू हो हो उगाच रुसलास नाही एवढं कशाला ताणायचं नाही ते काय अरे एवढं वसाऱ्यानं तुम्ही ताणलात मला लग्न करते लग्न करून गेले. वा 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 बहारदार. आम्हाला अटीतटीचा सामना फारच आवडलाय. मस्त. बघूया हास्यरसिक कशी दाद देत आहेत. सई. ही लगीनघाई फारच आवडली मला. पहिल्यांदा लग्न होण्याचे एक्सप्रेशन्स एवढे मनापासून कसे येतात हो अरुण दादा? म्हणजे तुमची एक्साइटमेंट अशक्य अनबिलिव्हेबल होती. फार सुंदर, फारच मस्त, फार मजा आली तुम्हाला बघताना. वने तू आणि चेतना तुम्ही दोघी फार सुंदर दिसताय. मस्त साथ दिलीत. शांतीत क्रांती तुम्ही जी घडवून आणली ती फार आवडली. प्लॅटॉनिक अशीच चालू राहू दे. मजा आली. धमाल परफॉर्मन्स. वैभव तुला कसा वाटला हा रुसवा फुगवा? मला म्हणजे इट्स ऑलवेज अ ट्रीट टू वॉच दीज पीपल आणि मी खूप मोठा फॅन आहे या कार्यक्रमाचा. आणि मला एक गोष्ट आवर्जून सांगायची की प्रेक्षक तुमच्यावर भरभरून प्रेम करतात. वारंवार तुम्हाला अनुभव येतच असेल. पण माझा अनुभव सांगतो. मी दिल्लीला शूट करत होतो आणि तिकडे आम्ही 5 नट मंडळी होतो. त्यातला मराठी फक्त मी एक होतो. आणि बाजूच्या वॅनिटीमध्ये एक चाइल्ड आर्टिस्ट होता. त्याचे आईवडील जयपूरचे. तर तो शूट करत होता आणि आईवडील बाजूला बसले होते. तर व्हिडिओ ऐकताना तुमच्या कानावर आवाज येतो ना काहीतरी होत चालू आहे. मला थोड्या वेळाने समीर चौगुलेंचा आवाज आला. ते नमा रडत होते आणि तो स्किट चालू होता तुमचा. त्याच्यानंतर मला राहवलं नाही. मी वॅनिटीत गेलो त्यांच्या. म्हटलं आप क्या देख रहे थे? ते म्हणे अरे आपको पता नहीं मराठी का बहुत फेमस शो आहे. म्हटलं माहिती आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा. तर ती म्हणे की मी नेहमी बघते म्हणे हा. आणि मी विचारलं की तुम्हाला भाषा येते का मराठी? ती म्हणे नाही ये देख देख के ना मैं सीख रही हूँ. कारण तिकडे ना तुमचे जे व्हिडिओ व्हायरल होतात ना तिकडे सबटायटल्स पण असतात आजकाल. सो आणि त्याच्यानंतर तर ती म्हणे मैं आपको और वीडियोस दिखाती हूँ. ये एक वीडियो है जो देख के ना मेरा इट्स लाइक अ स्ट्रेस बस्टर फॉर मी. मैं जब भी लो फील करती हूँ ये वीडियो देखती हूँ. तो व्हिडिओ 20 सेकंदाचा होता. तो व्हिडिओ काय होता? प्रसाद दादा भुमरोवर नाचतायत. तो सेव्ह केला होता त्या बाईनी. त्यामुळे मला हे आवर्जून सांगायचं होतं की महाराष्ट्रात एवढं प्रेम मिळतंच पण महाराष्ट्राच्या बाहेर पण प्रेक्षक तुमच्यावर तितकंच प्रेम करतात. आणि ते बघून इट वॉज अ प्राऊड फिलिंग फॉर मी दिल्लीमध्ये. पण थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी हिअर. थँक्यू सो मच. हाऊ स्वीट. थँक्यू फॉर शेअरिंग दिस मोमेंट्स. थँक्यू. थँक्यू सो मच फॉर दिस ग्रेसफुल परफॉर्मन्स. मंडळी एक मध्यमवर्गीय फॅमिली गेली आहे एका चित्त थरारक मोहिमेवर. बघूया ती फतेह होतीये का? मी आहे एक मध्यमवर्गीय सामान्य माणूस. जणू उसाच्या गुऱ्हाळातून निघालेलं चिपाड. निवडणुकीनंतर या चिपाडाला ना काही अर्थ नसतो. कोणी विचारत नाही. या चिपाडावर बसतात त्या फक्त माशा. पुन्हा निवडणुका आल्या की हे चिपाड त्या राजकारणासाठी होतं घबाड. डोक्यावर कर्जाचे काळे ढग आहेत. हे ढग बघताना माझे केस कधी पांढरे होतात हे मला कळतच नाही. वळवाचा पाऊस जेवढा पडतो ना तेवढं सुद्धा सुख नियती माझ्या ताटात नाही वाढत. कारण मी आहे सामान्य माणूस. एका वावटळी सारखं जीवन आहे माझं. सर्वोत्कृष्ट लेखन, उत्तेजनार्थ पारितोषिक समीर चौघुले. एकांकिका
जड जड वाक्य सोडा, लायकीत या आणि कॉमेडी करा. यार नाही, कंटेनर मध्ये बसलेलं काही वेगळं करू देत नाहीत यार. तेच तेच कॉमेडी कॉमेडी. हाय साई प्रसाद, हाय. मी एक मध्यमवर्गीय सामान्य माणूस आहे. माझ्या डोक्यावर कर्ज आहे, कसं फेडायचं मला माहित नाही. माझ्याकडे पैसे नाही आहेत. सरळ मार्गाने चालण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते शक्य होत नाहीये. शेवटी मी ठरवलेलं आहे, तुमचा विश्वास बसणार नाही, मी वाकड्या मार्गाने जाणार. मी आणि माझ्या कुटुंबाने असं ठरवलंय की मी बँकेवर दरोडा टाकणार. Oh my God. होय, तुम्ही बरोबर ऐकलंय. ओहो. काय आहे? काय आहे तुझं? काढते काढते. काय आहे? हे काय चाललंय? माझा मास्क कशाला घातलाय? अहो एका चेहऱ्याचे मास्क घातले नका, ना. ते कॉमेडी दिसते. आरशात बघितल्यासारखं वाटतंय. काढते खाली काढ. अहो सारखेच मास्क घातले ना तर काय होईल माहितीये का? फार फार तो तुम्हाला पकडतील, आम्ही दोघं सेफ राहू ना. कसं आहे, पुरुष हवा ना हो घर चालवायला, आणि माझं लेकरू म्हणजे माझं भविष्य हो. तुझा जो वर्तमानातला पुरुष आहे तो जाईल ना, वर लटकेल ना. माझा चेहरा नाही का दिसणार पोलिसांना? हो ठीक आहे हो, तुमची अर्धी लाकडं मशनातून तुम्हाला मिस कॉल देत आहेत, या आता या आता या आता. तू काय बोलली आता? नाही, ही बोल- नाही, नाही, तसं नाही. उडी, मी मारे ना उडी. अहो, तसं नाही. ही आता काय नाही, नाही, बोलली अहो, मला? तसं नाही मला म्हणायचं. नाही आई कसं आई बोलतेस नको ग? नको नको नाही बाबा, आई 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 आईचं सोडू द्या. आई चुकीचं बोलतेस तू. Sorry, sorry. बाबा आपण एक काम करूया. त्यापेक्षा तुम्ही गंगावन लावा, मी स्त्री होतो. म्हणजे मी स्त्री होतो हा, हा. आणि आईला आपण मिशा लावूया. आणि चेटकिणीचं पोपट हे नाटक करूया. काय डायलॉग आहे तुझे? हा? काय आयडिया ही तुझी? ऐका. आपण का जातोय तिकडे? फॅन्सी ड्रेसला जातोय का? नाही ऐका ना, जरा शांत बसायचं. जरा बसा. ऐका. दुसरा काही पर्याय नाहीये का? हे बँक लुटणं वगैरे आपल्याला जमणार नाही हो. अहो आपण मध्यमवर्गीय आहोत. ही लुटालूट, हे हापापाचा माल गप्पापा, हे आपल्याला नाही जमणार. ओंके, आपलं यावर ऑलरेडी बोलणं झालेलं आहे. पुन्हा वाद नकोय. आपण तिघांनी मिळून निर्णय घेतलाय बँकेवर दरोडा टाकायचा. तिला सांग. टाकूया ना आई टाकूया. बरं, चला मान्य असेल तर पुढची आयडिया सांग. तुम्ही काय प्लॅनिंग आहे मी माझं सांगतो. सांगा सांगा सांगा. ठीक. हिची काळी साडी आहे, ओके. ती आपण कापायची. का? एक मिनिट. हळू जरा, किती मोठ्याने हळू. का? त्याचे मास्क तयार करायचे आपण. हा. त्याचे मास्क तयार करायचे. 2 भोकं इकडे, 2 भोकं इकडे, मास्क तयार करायचे. लक्षात आलं? हा. कशी वाटली आयडिया? एकदम सुपरहिट आयडिया आहे बाबा, एकदम सुपरहिट. मास्क काळी साडी. आमच्या दरोडेखोरांचं वेगळंच असतं रे, लेवल असतं रे. हो, मोठे आमच्या दरोडेखोरांचं. असे किती दरोडे घातले तो तुम्ही? तुला सांगते, परवा भेळपुरीवाल्याकडनं ना 4 दाणे चोरताना पकडलं यांना. सगळा भनकावला त्यांनी. 4 दाणे चोरतायत नाही आणि आमच्या दरोडेखोरांचं वेगळंच असतं. हे बाई, माझं जरा चुकलं. मी त्यांच्या समोर ते दाणे घेऊन असं केले. मी ऍक्च्युली प्रसादोक सारखं करायला पाहिजे होतं, लपून करायला पाहिजे होतं. असं करायला पाहिजे होतं. मी चुकलो. ओके, मी प्लॅन केलेला आहे. 2-3 बँका मी शॉर्टलिस्ट केलेल्या आहेत. ऐका. लक्षात आलं? आपण त्यांच्यावर दरोडा टाकायचा. एका बँक. हा. ऐका ऐका, मी काय म्हणते, त्यापेक्षा आपण ना नाक्यावरच्या बँकेवर दरोडा टाकूया. नाक्यावरच्या? हो, ती वेट क्लाउड बँक आहे हा. ना, ती जाम कॉमेडी बँक आहे. कोणी येत नाही, कोणी जात नाही. जाता येता लोक बघतात, अरे कॉमेडी आहे. ती बँक लुटूया. शिवाय रिक्षाचा खर्च नाही. चालत जाऊ, चालत येऊ. 10 रुपये वाचले. ओंक्या, तुझ्या आईला सांग, आपण बँकेवर दरोडा टाकायला जातोय. गौऱ्याच्या कॅलेंडरच्या उद्घाटनाला नाही. अहो 30 रुपये वाचतील. हे काय लॉजिक अहो, आहे असं तुझं? काय करता? 30 रुपये पण दरोडा टाकला म्हणून काय लगेच पैसे उधळायचे का? अरे पण कशाला ना? सणावाराला साठवून ठेवायला नको का? अगं पण कुठला सण आहे? दरोडा टाकतोय ना, सण मध्येच कुठून आणला? हो, असं काय? मध्यम वर्गाच्या बाहेर पड त्याच्यातून. जरा थांबा ना यार, जरा थांबा ना. अरे, ही बघ ना. सुरुवातीपासून तुम्ही भांडायला लागला त्यार असं नका करू. बँकच लुटायची आहे हा. ना. मी एक बँक ठरवलेली आहे काय सांगतोस काय? बाबा. आणि त्या बँकेला सिक्युरिटी गार्ड पण नाहीये. काय सांगतोस काय? सिक्युरिटी गार्ड नाही अशी बँक? म्हणजे काय? बँक कुठली आहे? एक मिनिट थांबा. सिक्युरिटी गार्डच नाही. या हाय शपथ. अहो का? संजीवनी ब्लड बँक. संजीवनी ब्लड बँक लुटणार आहे. ड्रॅक्युला आहेस? जातोस कशाला? काय रक्त लुटणार आहेस? आपण चौगुले आहोत, दास नाही आहोत तिकडे जाऊन रक्त लुटायला. ही याची अक्कल. अहो ठीक आहे ना, तुम्ही ना आरडाओरडा करू नको. माझं आरडाओरडा. पोरग उगाच भाव चलतं. अरे बिंडोक्या एक नंबरचा कसला मला भावता येतं वगैरे. असं काय करता हो?
आपण MHJ बँक लुटायची आहे. अरे देवा मला माहितीये लांब आहे ती. 60 रुपये जायला 60 रुपये यायला. अरे बापरे. सांग ना तिला कसले 120 रुपयाचं पडले. अगं बँक लुटतोय आपण, लक्षात घे ना जरा. MHJ बँक लुटायची कारण ती लांब आहे, म्हणजे आपल्यावर संशय येणार नाही. लक्षात आलं तुमच्या दोघांच्या? लक्षात आलं? MHJ बँक सकाळी 10 वाजता लुटायची. फायनल. उद्या सकाळी निघायचं. सॉरी मला नाही चालणार. मला चालणार नाही. का नाही चालणार? नाही 10 वाजता वगैरे नाही चालणार मला. का नाही चालणार? अहो 8 ते 9 घरात पाणी येतं, त्यानंतर मला पोळ्या लाटायच्या असतात, कुकर लावायचा असतो. बरं दरोडा वगैरे टाकून घरी यायला वाजणार 12:30. म्हणजे आल्याला तुम्ही बुकबुक करणार, लगेच मला गॅसच्या पुढे उभं राहायला लागेल. मग नाही हो, दरोडा टाकून मी नाही का दमणार. असं काय करता? थोडं माझा पण विचार करा ना. जेवायचा प्रश्न आहे ना, आपण जेवू, मस्त अर्धा तास लवंडू आणि मग फ्रेश होऊन दरोडा टाकायला जाऊ. चल अर्धाचा लवंडू? अरे लवंडू म्हणजे अक्कल आहे? काय हरकत आहे? अर्धा तास झोपू असं म्हणतोय तो. मग काय हरकत आहे? अरे तुम्हाला कळतंय का, आपण बँक रॉबरी करतोय, बँकेवर दरोडा टाकतोय. वरण भाताचे कुकर लवंडू वगैरे जाऊ दे. तुम्हाला कळतंय का? सिरियसनेस कळतोय का यार? असं नका करू यार, बसा. असं नका करू. आपण बँकेवर दरोडा टाकतोय. लक्षात आलं? आपण सकाळी 10 वाजता बरोबर MHJ बँकेच्या गेटवर जायचं. हे फायनल आहे. हा फायनल आहे, पण आपल्याकडे वेपन्सच नाहीयेत. आपण त्यांना घाबरवणार कसं? आपल्या घरी सुरी आहे. सॉरी मी नाही देणार. माझी सुरी मी देणार नाही. सुरी दे. मी नाही देणार सुरी. नाही काय गेल्या वेळेस माहिती ते पार्सल आलं होतं, तो खोका कापायला तुम्ही माझी सुरी वापरली, सगळी धार गेली. दर 15 दिवसांनी 3 रुपये खर्च करावे लागतात ती धार काढायला. कोण जबाबदार आहे सांगा? काय द्यायची मी माझी सुरी? सुरी मिळणार नाही. तुम्हाला धाक दाखवायचा ना, तुम्ही बोटाने धाक दाखवा. सुरी नाही देणार. बोटाने हँड्स अप केले की हात वर करणार सगळं. याने गळा कापला जातो. बोटाने बोटाने काय बोलते ही तुझी? मी सांग. हा मी समजवतो तिला, थांबा जरा. मी सुरी देणार नाही. माझी फार आवडती सुरी, मी देणार नाही. आई प्लीज. मला लागते अहो, रोज सवयीची सुरी आहे माझी. मला सुरी असं काय करता? आई नाही प्लीज हे बघ. दे ना. नाही. मी जबाबदारी घेतो. नाही हे बघ, तुमचा दरोड्याचा खेळ होईल, माझी भाजी कापायची अडचण होईल दररोज उठून. मी जबाबदारी घेतो. देते का सुरी? ना तर कॅन्सल करूया. थांबा जरा. मी धार जाणार नाही. आय एम रिस्पॉन्सिबल. बघा आई उलटी वापरायची मग सुरी. हा घासायची नाही कुठे. नाही नाही नाही. अरे धार काढायची ना. तिला सांग ना स्वतःच्या जिभेला कर. बघ, काय गरज आहे? काय गरज आहे? नाही काय नाही ते काय नाही बोले. त्यांना विचार. मी ती सुरीला ओके म्हटलंय तिने. ओके म्हटलेलं आहे. हे गेली सुरीला ओके. आता सुरीचं झालेलं आहे. सुरीचं झालेलं आहे. ओके. तुम्ही मेन मुद्दा सांगा ना, प्लॅनिंग सांगा. हे ओके. हे ओके. ठीक आहे. सकाळी आपण जायचं बरोबर 10 वाजता MHJ बँकेच्या गेटवर. 10 वाजता. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला दिसेल तो सिक्युरिटी गार्ड. त्याने जर तुम्हाला पकडलं, संपलात. लक्षात आलं? हे आत्ताच बघ श्वासकाचा फुललाय. थांब ना, हे उद्याच आहे. कशाला घाबरतेस? ही तुझी आई आहे ना. कॉन्फिडेंटली जायचं. ओके. आपण काही केलेलंच नाहीये ना अजून. दरोडा टाकलाय का आपण? चेहऱ्यावर दिसता कामा नाही. मी कशाला? हा लोकांचे कॉन्फिडेंटली पैसे आपल्याला कशाला? हा हेच नको करूस ते. हेच नको करूस. एक काम करूया, तू बस तिकडे सिक्युरिटी गार्ड म्हणून. तू बस तिकडे, मी दाखवतो कॉन्फिडन्स काय असतो तो. बस तिकडे सिक्युरिटी गार्ड म्हणून. बस रे. कॉन्फिडन्स बघ काय असतो. घरून निघालो. फॉलो मी. काय बघा, वर्किंग बघायचं. तोंड बघा तिचं. चलिये. दरोडेखोर. ओ आई. काय करतेस काय तू? मी अगं जाईल ना तो. सिक्युरिटी गार्ड आहे ना. अरे पण एवढं मारायचं? मी माझं काम करते. अरे नको करूस. तुला फक्त बसायला सांगितलंय. अरे. काय एवढं करतेस तू? मग तुझं काय रे? ए दरोडेखोर असं म्हटलं. ओ आई असं म्हणशील तू? सवयीप्रमाणे. कशाला म्हणतोयस ते? कॉन्फिडेंटली घुसायचं ना. कळलं का तुला? हे नका करू ते. तुम्ही एक काम करा, दोघांनी मास्क लावायचे चेहऱ्याला. लक्षात आलं तुमच्या? म्हणजे कितीही एक्सप्रेशन द्या, आत राहतील ते. माझं मी पुढे बघतो. आणि तुम्ही नाही लावणार मास्क? माझं मी बघतो. माझं बघतो. टेन्शन घेऊ नका. बरं आत गेल्यानंतर मला कळतंय सेन्सिबल आहे. मी सगळ्यांना सांगेन की एक्सक्यूज मी, हात वर करा. मी सगळ्यांना सांगेन. ओके हे असं एक्सक्यूज मी, हात वर. ही तुमची अक्कल. आणि मराठी भाषेत बोलणार आहात, सगळ्यांना कळेल ना मग आपण मराठी आहोत म्हणून. भाषा बदला. हा पॉइंट बरोबर आहे. एखादी वेगळी भाषा आपण निवडली पाहिजे. युअर राईट. आपण ती ऑथेंटिक पाहिजे. ऑथेंटिक. आता मी पंजाबीने सुरू करेन. वाहो आहे श्रावणे.
ओ तेरे में चेक कर लिए ए लाकर का चावी दही दी हा ए दही दी हा ए दही दी हा ए दही दी हा ओ तेरे में ओय, चेक हे हे तुमचं ऑथेंटिक पंजाबी ऑथेंटिक आहे हे ऑथेंटिक आहे हो. त्या शेजारच्या शेरे पंजाब सोसायटीच्या तिथे उभं राहून हे असलं पंजाबी बोललात ना तर वरच्या मजल्यावर खरकट पडेल हसू हे नकोस. तुमचं पंजाबी ए बाई, हे आता पुन्हा बोलायला लागले सांगून ठेवतोय हा म्हणजे हे बघ, हे चुकीचं आहे की नाही हे अरे किती काय घाणेरडं चुकीचं आहे? पंजाबी मी आहे. इथे मी इथे हा, थांबा हे. ना जरा प्लीज थांबा आपण हे सगळं बोलण्यापेक्षा हँडसअप असं बोलू ना हे चांगलं हँडसअप चांगलं हा, पंजाबी बोला हँडसअप ओए हँडसअप ओए असं बोलू ना हँडसअप ओए हँडसअप ओए चालेल. मजा नाही ऑथेंटिसिटी इथे असते ओए तेरा बच्चा हँडसअप आहे ओए, तेरे विच handsome, ओए, ओए, तेरे विच. पंजाबी म्हटलं की तेरे विच मेरे विच आलं पाहिजे त्याशिवाय ते पंजाबी नाही हो बरं ठीक आहे कळलं हे ठरलं. एवढं झालं एवढं ओके आहे हँडसअप वर सगळ्यांचं ओके शाबास, झालं ना शाबास, handsome. नक्की ओए, विचार handsome विचार okay. हा, ओए याच्या handsome. पुढे आता शेवटचा भाग तो सांगा तो महत्वाचा आहे. शेवटचा भाग मॅनेजर बसलेला असेल केबिन मध्ये त्याच्यासमोर कदाचित एखादा कस्टमर वगैरे असेल मॅनेजरच्या पायाच्या इकडे एक अलार्म असतो ते जाऊन आपण दाबायचं शाबास गाल जवळ असताना अशी वाजवली असते तो नाही दाबायचा तो दाबला तर पोलीस येतील 5 मिनिटात हो नाही दाबायचा लक्षात आलं का ए, दाबायचं नाही हा, हे बघ ते दोघे बोलत असताना मी हळूच आत जाणार केबिन मध्ये आणि त्या मॅनेजरला बाहेर घेऊन येईन आणि मग तू आता दारावर आहेस तू काउंटरला आहेस मी मॅनेजर केबिन मध्ये जाणार त्याला बाहेर काढणार आणि मग तुम्ही त्याला सांभाळायचा मी लॉकरच्या रूम मध्ये जाणार लक्षात आलं हे करायचं आता आपण प्रॅक्टिस करूया कारण कधी कधी काय होईल कदाचित मी दारावर असेल तुला मॅनेजर केबिन मध्ये जावं लागेल आता तू मॅनेजर म्हणून नाही, बस पण मी आता दारावर आहे ना हो पण आता बस ना तिकडे सांगतोय मी ना मॅनेजर म्हणून बस तू मॅनेजर म्हणून बस तू कस्टमर म्हणून जा हा हा मी कसा केबिन मध्ये येऊन त्या मॅनेजरला बाहेर घेऊन येतो हे दाखवतो चला. ओके ओके मी वेगळं करतो हा. मी कस्टमर आहे नीट लक्ष द्या हा सुरू करा येस मिस्टर राऊत येस तुम्ही 3 महिने EMI का नाही भरला नाही मॅडम ते लॉकडाऊन असल्यामुळे मला- लॉकडाऊनची कारण मला देऊ नका प्लीज नाही, पण- बँकेने तुम्हाला 3 महिन्याची सूट दिली होती एम आय राईट ऑर राईट एक मिनिट एम आय राईट ऑर राईट यू आर राईट यू हॅव टू हो आय का नाही भरला तुम्ही आम्ही भरला नाही कारण पैसेच नाही आले बँक काही माझ्याकडे. तुमच्या वडिलांची नाहीये अहो, हे बघा, पगाराची हे नियम असतात त्याच्याप्रमाणे वागावं लागतं प्लीज हो पण माझ्याकडे पैसे नाही बोल रहे नाही इधर यार मैं मध्ये मध्ये करतो माझ्याकडे नाही आहेत पैसे मॅडम बँक आहे पण आणि जाऊ नका करायची चावी. बँक आहे ते बघा. Behave yourself. I'll call the police. अरे पाहिला गप्प बसा रे गप्प बसा स्वतःच इम्प्रोव्हायझेशन चाललंय दोघांचं स्किट सुरू आहे माझं वेगळं आहे हे बस करा रे आपली लायकी नाही पापा आपली बँकेवर दरोडा टाकायची लायकी नाही बस करा. लुटूया ना हे हेच मी सांगतेय काल परवापासून क्या हो हे लुटणं बिटणं आपल्या रक्तात नाहीये आपण मध्यमवर्गीय हे सगळं करू शकत नाही माझं ऐका आपण एकच गोष्ट करू शकतो ती म्हणजे काटकसर ती करायला लागा पैसे वाचवणं म्हणजेच पैसे कमावणं करेक्ट आहे कळलं बरोबर बोलतेस तू बँकेवर दरोडा टाकणं वगैरे आपलं काम नाही त्यासाठी मोठे उद्योगपती लागतात ते बँकेतला पैसा चोरतात आणि मग देशाबाहेर सहज जाऊ शकतात आणि मग आपली बँक लुटली गेली की आपण रस्त्यावर यायचं आणि आमची बँक लुटली गेली म्हणून 3-4 दिवस उभं राहायचं उन्हात पण त्यानंतर पुन्हा नवीन बँकेत आपण आपलं अकाउंट उघडायचं आणि आपला पैसा सुरक्षित आहे याचं समाधान म्हणायचं मग पुन्हा नवीन उद्योगपती येणार हे चालूच राहणार बरोबर बोलतेस आपण काटकसर करूया काटकसर तेच आपण करू शकतो ते मोबाईल मध्ये ती बाईकची स्वप्न बघतोस ना ते डोक्यातून काढून टाक काही बाईक वगैरे मिळणार नाही कळलं हा आणि तुम्ही पण स्कूटरने जायचं नाही बसनी जात जा अल्टरनेट डे नाही बसनी जायचं हा चला मी खिचडी टाकते मी आंघोळ करून येतो हा, ऐक एक पातेल आहे ना ते असं उन्हात तापत ठेव हा ते गरम झालं की मग वापर. Keep on. क्या बात है क्या बात खूपच छान मस्त प्रसादा फार सुंदर फार छान विषय होता आणि तो फार वेगळ्या पद्धतीने मांडला गेला या स्किटची सुरुवात मला थेट माझ्या कॉलेजच्या दिवसांमध्ये घेऊन गेली मी एकांकिका स्पर्धा बघतो की काय आणि त्यात ते टिपिकल लायटिंग आणि तो समय तुझं कौतुक यासाठी की तो परफॉर्मन्स पण करेक्ट त्या वेळेचा होता सेम तसा होता ती डायलॉग डिलिव्हरी ते एक्सप्रेशन्स मध्येच ते वर बघणं वगैरे आपण सगळ्यांनी हे केलेलं आहे आज आपल्याला ते आठवतं जेव्हा तेव्हा असं वाटतं की काय करत होतो आपण पण ती त्या काळची गरज होती त्यामुळे ती सुरुवात फार
ब्रिलियंट वाटली मला. आणि त्याच्यानंतर विषय अशा पद्धतीने ट्विस्ट होईल हे मी इमॅजिन केलं नव्हतं. फार मस्त विषय होता, फार रंजक पद्धतीने मांडला गेला. ज्या पद्धतीने तू कमेंट केलीस त्या कुटुंबाच्या विचारांवरती, ती फार मोहक होती, फार मजा आली ती बघताना. आणि तुम्ही तिघांनी फार गोड परफॉर्म केलं. वंडरफुल. सई मस्त परफॉर्मन्स होता. विशाखे, सुरीबद्दलचा पॉझिटिव्हनेस ग किती सुंदर दाखवलास. आणि मी त्याला रिलेट केलं, कारण आपल्या घरात आपल्या किचनमध्ये एखादा डाव, एखादी सुरी, एखादा चमचा दुसऱ्याच्या घरी गेला किंवा चुकून डब्याबरोबर काही गेलं तरी आपल्याला दागिन्यासाठी एवढी धाकधूक लागत नाही, पण त्या चमच्यासाठी खूप धाकधूक लागते. याची जाणीव मला पूर्ण आहे आणि ते तू सुंदर ट्रान्सलेट केलंस, फार सुंदर. राऊत मस्त. मला असं वाटतं की या दोघांचा मुलगा शोभतोय अगदी. आणि समीरदा, तुझ्या समृद्ध लेखणीला असंच पुढे पुढे यश मिळू दे आणि त्या समृद्ध लेखणीबरोबर आम्ही ठामपणे उभे आहोत. सुरुवातीला मोनल मस्त गायलीस, मस्त मजा आली. बहारदार, धन्यवाद. मंडळी, एक रील स्टार आणि एक अभ्यासू अभिनेता आले आहेत एका शूटिंगला. बघूया तिथली गंमत. अरे बेबी, नको घाबरू, तुला जमणार आहे. हा, 350 मुलींची ऑडिशन घेतली आपण, त्यातनं मी तुला निवडले. बेबी, तू नको घाबरूस. सत्य मला माहिती आहे सर. सर या बघा, मी रील स्टार आहे की नाही सर? हो, बरोबर. सुपर डुपर स्टार आहे सर. बरोबर. मला होठ चांगले हलवायला जमतात सर. सर तिकडे ना फक्त होठच हलवायचे असतात सर. हितडचं नाही माहिती मला सर. अरे बेबी, असं काय करतेस तू? तो विषयच नाही आहे. तुला होठ हलवता येतात ना, दुसरं काय करायचं आपल्याला? दुसरं काहीच नाही सर. पण तिकडे थोडेसे होठ हल्ले हा. ना तरी असं चुकलं मुकलं तरी चालून जातं. हितडं तसं नाही आहे ना सर. इकडे मी हाय ना बेबी. बेबी माझ्याकडे बघ. हं. माझ्या डोळ्यात बघून तुला काय वाटतंय सांग. हवस हवस ए सर. हवस हवस वाटतोय तुम्हाला माझा अभिनय तसं सर. नाही बोलायचं. ते हवासा वाटतोय तुम्हाला माझा अभिनय, असं आहे ते. तेच बोलले मी, हवा हवस. नाही, नको 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 बेबी, तू कायच नको बोलू. अगं बेबी, नीट बघ. माझ्या डोळ्यात तुझ्याबद्दल एक वेगळा कॉन्फिडन्स आहे. तुला जमणार आहे ते. सर पण ते पृथ्वी प्रताप आहेत ना, ते खूप मोठे ऍक्टरेसेस आहेत सर, असे लोक म्हणतात. काय झालं सर? परवाचं चिकन आता बाहेर पडले बेबी. हा, पृथ्वी प्रताप हा खूप मोठा ऍक्टर आहे. हा पागल आहेस तू? सर, मला कसा जमेल त्यांच्या सोबत? कसा जमेल म्हणजे? अगं तुझ्यासारखी हिरोईन आहे त्याच्याकडे. पृथ्वी प्रताप आणि काचा बदाम एकत्र केले ना तर काचा बदाम हँडसम आहे. नाही? काय बोलतेस तू? त्याच्यासारख्या थोबड्याला तुझ्यासारखी हिरोईन आहे, हे त्याचं नशीब आहे. त्याच्या हिरोईन्स कोण आहेत? वनिता, रसिका, चेतना, नंबरदा, त्याच्या हिरोईन्स. सर ते भारी ऍक्ट्रेसेस आहेत सर. त्याच्याबद्दल काय डाऊटच नाही आहे. पण पृथ्वी सारख्या ह्या चेहऱ्याला मला सांग बरं का, हा कसा करतो सर तो? आहे ना. मग बेबी, तू स्वतःला कमी नको समजूस. हा, सर. कळलं? 450 मुलींमधनं मी तुला निवडलंय. मगाची 350 होते. बेबी, ते महत्वाचं आहे का? तू आहेस ते महत्वाचं आहे. हा सर. डोंट वरी, मी तुला सांगेन काय असतं ते. ओके? तुम्ही मला कम्फर्टेबल कराल सर? येस. पीपी सर आले. पीपी सर. ओय, पृथ्वी हळू हळू भारी यार. चल यार, क्या बात है पीपी. काँग्रेस. थँक्यू यार, थँक्यू. नॉमिनेशन. क्या बात है. काय दिवस आले इंडस्ट्रीवर. काय इंडस्ट्री खतरनाक यार पृथ्वी. चांगले दिवस आले. चांगले दिवस आले यार. आता ह्या एका नॉमिनेशनवर पुढची 28 वर्ष आपल्याला काढायची आहेत. बाई, वेडा आहे काय तू यार? काय? एका नॉमिनेशनवर 28 वर्ष. मग? अरे वेगळं काम नाही करणार का आपण? तू करणार आहे? नाही करशील ना यार पृथ्वी. म्हणजे काय यार. भारी, जबरदस्त. कडक यार, कडक. बाय. हा, काय दिवस आहे बघ. काय? तू लीडचा हिरो आहे आणि मी तुझा मित्र डिरेक्टर आहे. ये बात यार गौरी, ये बात यार. ए हिरोईन, हिरोईन तुझ्या ऍड फिल्मची. हो. या शिवाली द परब. शिवाली द परब. या. ए हॅलो. हॅलो. काय झालं? हॅलोला यालो बोलली रे. अरे ते घातलं ना म्हणून बोलली असतील. ह्यालाच बोलली यार. हा, शिवाली द परब रील स्टार. रील स्टार आहे. तुला माहिती नाही? अरे ती भारी करते. ती तोंडाने गाणं वाजवते असं. तिने हम्मा हम्मा गाणं वाजवलं. ए आर रहमान सर 3 महिने बाहेर गावी गेले होते तिचं रील बघून.
हे असं करते अरे खतरनाक आहे ती बिलियनचे फॉलोअर्स आहेत तिला म्हणजे काय यार तू रेडी आहे ना ऑफकोर्स रेडी बरं बने अरे ते श्याम राजपूत आलेत का बघ ना हो त्यांना बोलू घेऊ लोक बेबी तर बेबी यार बेबी आलो 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 वा 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 बोलवलं मला बोला काय करायचंय ऍक्टिंग करायची आहे आता आणि त्याच्यात कॉमेडी पण करायची आहे. जमेल? पिपी काय झालं ह्याचा कॉन्फिडन्स आहे रे? हा पिपी हा शामदादा आहे ना? हो परत म्हातारा करतोय. हा ऐका 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 वृद्धाश्रमाच्या स्किटच्या घवघवीत यशानंतर श्याम राजपूत पुन्हा एकदा म्हातारा. अरे काय चला कॉन्फिडन्स आहे यार ह्याचा म्हातारा करतोय. हा मोरे आणि कदम स्किट इथून इथपर्यंत घेतला इथून झपकन पाडलं रे. एवढा जोरात पाडलं या. ठीक आहे ना लाज वाटली पाहिजे रे परत म्हातारा करतोय. अरे गुपचूप पट रे तू गुपचूप पट रे. तिघ जण आले म्हातारा करायला. अरे तुमची वय विसरू नका तिघ पण 50च्या पलीकडे तरी म्हाताऱ्याचं वेगळं बेरिंग घेऊन आले तर कशाला मारायला. कशाला अरे तू शांत पडणार रे. हा दादा मी सांगतो अरे तो पांढऱ्या केसांचा राजपुत्र बोलतो तू पण बोलतो का रे. यार मागे तर भलत बेकार बोलले होते बाप. काय बोललो होते? हा एक नट आहे म्हणे याला 3 दिवस भिजवलं तरी मोड येत नाही म्हणे. याला का घेतलं यार ऍक्टिंगला? का घेतलं म्हणजे ए बाबा त्याचं वर्किंग बघ चांगलं काम करतो तो अभ्यासू नट आहे यार. अरे अभ्यासू कमी तंत्रलेला नट जास्त वाटतो यार हा. नको ना यार पृथ्वी एवढं बोलू यार तू. अरे बस क्या तुला माहिती आहे ना मी भंकच करतो गौऱ्या. नको भंकस करू नये यार तो बिचारा करतो तर करू दे ना त्याला. ठीक आहे, चल. बरं, ऐका चला मी तुम्हाला गोष्ट सांगतो काय आपल्या याची. तुम्ही तिघे तू बेबी श्यामदादा तुम्ही बस स्टॉपवरती उभे आहात. श्यामदादाला रोड क्रॉस करायचा आहे. हा श्यामदादा रोड क्रॉस करायला जातो एक गाडीवाला त्याला उडवतो आणि तो पडतो. तो आहे म्हातारा बरं का. मग तू जातो लगेच उभा राहतो आणि बघतो बापरे काय झालं हा त्याला खांद्यावर घेतो आणि घेऊन जायला लागतो. तेवढ्यात शिवाली समोर येते आणि शिवाली म्हणते वाव काय पुरुष आहे परोपकारी पुरुष आहे हा. असा उमदा आणि दिलदार पुरुष मला खूप आवडतो. वरून चांगला जरी नसला तरी आतून खूप चांगला आहे हा. आणि त्याच्यानंतर तू त्याला म्हणतोस पुढचं माहिती आहे मला काय माझी लाईन आहे ना. हा, तुझी मी बोललो line की काय कारण बाहेरून दिसणं महत्वाचं नसतं आतून चांगलं असणं महत्वाचं असतं. म्हणूनच मी घालतो MSJ इनोवेअर्स. आता जिंका मन. क्या बात आहे करेक्ट क्या बात आहे पिपी यार म्हणून तुला मी निवडलं. नाही सर पण मला एक डाऊट आहे बा. काय? म्हणजे मला कुठल्या गाडी निवडवलंय ट्रक निवडवलंय रिक्षा निवडवलंय का बाईक निवडवलंय. नाही म्हणजे मला किती जखमा झालेल्या आहे बुवा किती खोल जखम आहे ते कळलं पाहिजे ना. तुला बाईक वाल्याने ठोकले. अच्छा बाईकवाला बाईकवाला तो ठोकला निघून गेला. नाही सर पण म्हणजे बाईकवाला माझ्या हाताला ठोकून गेला का डायरेक्ट माझ्या पोटात येऊन धडकला बुवा. अरे कशाला तुला एवढे सगळे प्रश्न पडतायत यार शामदादा. नाही सर डॉक्टर श्रीराम लागू यांचं वाचिक अभिनय हे पुस्तक मी वाचलंय. वाचिक अभिनय वाचलंय. हा, आणि त्याच्यात असं सांगितलेलं आहे बुवा की आवाजाचे पडगम आहे ना हे पोटातून आणि घशाच्या अशा पडद्यांमधून बाहेर येत असतात. बरं. तर म्हणजे माझ्या हाताला जर ती बाईक धक्का देऊन गेली तुम्ही होतं बाय ना असं मोठ्याने कोकले. हा पण जर जी अशी पोटात येऊन धडकली तो खूप एवढाच आवाज आणि ते त्यांना ऐकू येईल का मग ते कसं मदत करतील म्हणजे अरे माझे डोळे काय फुटलेत काय यार शामदादा. माझ्या समोर घडणार आहे ना मला दिसेल आवाज नाही आला तरी मी बघेन आणि मग येईन ना. नाही, पण एक ऐका चला, शांत जाऊ ना आता, तुला बाईकवाला उडून जाईल. हा, चालेल. बाईकवाला येईल तुला उडवेल आणि तू निघून Exactly. जाईल. आणि मी ते हो. डिस्क्रिप्शन मध्ये वाचलंय रे इथे आम्ही बस स्टॉपवर उभे असतो ना यार. हा, चालेल. मग त्याचं वर्किंग मी करू दे ना यार. सांगितलं ठीक आहे बा. चला हा. टेक करूया आपण. हा, चालेल. Ready? करूया. बेबी यू रेडी हा आर माय फाईन बेबी गो. ए नाही बाहेर ना पडायचं बेबी गो. चला रेडी रेडी Yeah, of course. कॅमेरा रेडी रेडी. ओ माय गॉड व्हाट अ कॅमेरा मॅन यार. I love this man. Okay guys, ready? Roll sound. Roll camera. रोलिंग. Action. ऍक्सिडेंट आजोबा काळजी करू नका मी आलोय. मी तुम्हाला वाचवणार. वा, वा. Come on. पिपी उचल खांदार घे पिपी. इंटेन्सिटी पिपी. Yes, आजोबा हा. मी तुम्हाला वाचवणार. हा येस. वाक्य घे बेबी वाक्य घे. हा. वाव किती रंपम पुरुष आहे हा. असे उद्मे आणि दलिंदर पुरुष मला आवडतात. आतून स्वच्छ बाहेरून चिचुंद्रा. कट. अरे हा. हिच्या बापाने रंपम पुरुष काढला होता. बेबी तसं नाही तू पहिलं किती सुंदर घेतलं वाव किती भारी घेतलं यार. थोडंसं पुढची जरा गडबड झाली पण होईल.
तू तिथं बसून घे तू बसून घे अरे उठला यार उठला अरे काय श्याम दादा यार तू नाही अरे कट बोलर तू उतरला नाही मी ते बेरिंग मध्ये ना सर. कशाला मारायला जातो बेरिंग मध्ये? कट बोलणार तो उतर ना यार. नाही भरत मुनींनी नाट्यशास्त्रात सांगितलंय बुवा की अभिनय स्वतःला असं झोकून दिलं पाहिजे. बापरे. ए भाई तू भरत मुनी नाही, आपला एडिटर भरत जाधव आहे ना, त्याला घाबर. तुझं स्किट डोळ्यासमोर आलं ना, तो पट्टी बांधतो आणि सपासप कापतो रे. तू थांब यार. त्याच्या अंगावर नको वजन टाकू यार Exactly यार. जाईल ते पोरग जाग्यावरच एक्झॅक्टली. हा? आणि तिला वाक्य नीट घ्यायला अरे ती घेईल चलो रेडी रेडी चलो गो 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 सर सर चले काय ऐका चिडू नका माझ्याकडे एक आयडिया आहे सर. काय आयडिया आहे आपण मॅडमना जास्त बोलायला द्यायचंच नाही. काय करायचं मॅडम येतील सरांना बघतील आणि म्हणतील ओ वाव उमदा पुरुष आय एम इम्प्रेस असं बोलून चक्कर येऊन त्यांच्या अंगावर पडतील आणि मग सर म्हणतील चांगल्या वागणाऱ्यांवर नेहमी स्त्रिया इम्प्रेस होतात असं वाक्य बोलतील सर. वा 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 बने यार एवढ्या वेळाने एकच वाक्य बोलला पण काय खतरनाक बोललायस यार. थँक्यू सर. बने मला तुझ्याकडनं खूप अपेक्षा आहेत यार. मी करू डिरेक्ट सर. साटकन दे ठेवून येत उभा राहा गप. मी करू का डिरेक्ट सर हा यू आर ओके बाय ओके ओके चलो रोल कॅमेरा रोलिंग. ऍक्शन यस आजोबा काही काळजी करू नका, आता मी आलोय ना, मी तुम्हाला वाचवेन. या आता तरी चित कर. व्हेरी गुड पीपी पीपी इंटेन्सिटी हा, मी तुम्हाला वाचवणार. वाक्य घे. बेबी वाक्य हा कम ऑन वाक्य घे. वाक्य घे. गौऱ्या बॅकअप कर. पीपी भिकार्या सगळ्या आडवीची वाट लावली माझ्या. तू नको यार तू जायकडनं निघ चल तू नको करू माझ्यासोबत काम कळलं काय बेबी चल आपण तू हॉटेलला जाऊया इथं तुझं करिअर होणार नाही ओके पॅकअप भारी केलं वा वा छान परफॉर्म केलं ॲज युजल. प्रसादा काय म्हणाल? शिवाली छान होतं कॅरेक्टर, वेगळं कॅरेक्टर होतं, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत होतीस आणि त्याच्यातनं खूप मजा येत होती. मागच्या वेळेला श्याम तुला आठवत असेल मी तुला म्हटलं होतं की तू अत्यंत प्रामाणिक आणि सतत कन्सिस्टंटली प्रयत्न करणारा नट आहेस. हे बघ स्किट पडणं न पडणं इट्स अ पार्ट ऑफ अ गेम. स्किट पडू शकतं काय त्याच्यात काही हे नाही. त्याच्यावरही आपण पंचेस काढतो, त्याच आर्टिस्ट समोर काढतो ज्याचं स्किट पडलंय आणि तो ते खेळीमेळीने घेतो. हे कुठलं स्पिरिट आहे यार. येस येस खरं. वंडरफुल. पृथ्वी दोन्हीकडनं मला कौतुक वाटतं. म्हणजे तुझी जेन्युनिटी तुझी आणि गौरवची किंवा तुमची सिन्सिअरिटी याबद्दल कुठलाही डाऊट नाही आहे. पण कुठेतरी मनात एक असं येत असणार की अरे यार सिनियर आहेत आपल्या कसं बोलायचं. पण ते बाजूला ठेवून ॲज अ परफॉर्मर म्हणून ते बोलणं आणि त्या घडीला त्यांचा अपमान करणं ह्याला एक वेगळी जिगर लागते जी तुमच्यात आहे आणि ती ॲक्टर म्हणून असलीच पाहिजे. समोर कुठलाही मेथड ॲक्टर येऊ किंवा कुठलाही सिनियर ॲक्टर येऊ आपण आपलं काम चोख बजावलंच पाहिजे. जे तुम्ही दोघं वारंवार बजावता त्याकरता तुमचंही कौतुक. श्याम दादा मला जुजबी द्यायचे तुम्हाला याच स्पिरिटसाठी. श्याम्या फक्त एक विनंती आहे. हे आत्ता जे काही घडलं तुझ्या बाबतीत हे बरेच दिवसांनी घडलंय म्हणून स्किट सतत पडावं असा प्रयत्न करू नको. वा दादा वा एकदम नथिंग परफॉर्मन्स. थँक्यू गाईज. मंडळी पांडेश्वरी या सिनेमाची टीम आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेली आहे. त्यांच्याबरोबर या सिनेमाविषयी थोड्या गप्पा मारूया. तुमचा सिनेमा आता OTT प्लॅटफॉर्मवर आलेला आहे. तुम्ही या चित्रपटाविषयी काय सांगाल, तुमच्या भूमिकांविषयी काय सांगाल? वैभव. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही प्रेक्षकांचे आभार मानेन की जेव्हा थिएटरमध्ये रिलीज झाला तर खूप चांगला प्रतिसाद दिला आणि गेल्या आठवड्यात OTTवर प्लॅनेट मराठीवर ही फिल्म रिलीज झाली आहे. सो जर थिएटरमध्ये तुम्ही पाहिली नसेल फिल्म तर आवर्जून OTT प्लॅटफॉर्मवर पहा.
सगळ्यांनी मनापासून काम केलं आहे आणि एक एक खूप छान टीम जमली होती. पॉंडिचेरीमध्ये स्मार्टफोनवर शूट केलेली फिल्म आहे. सो इट वॉज अ डिफरंट एक्सपिरियन्स. आणि सई, तुझ्यासोबत पहिल्यांदा काम करताना खूप मजा आली आणि पुढे देखील आपण नक्की काम करूया. इट वॉज ग्रेट फन. आणि आय जस्ट होप की ज्यांनी पाहिली नाही प्लीज बघा आणि तुमचे रिव्ह्यूज नक्की आम्हाला कळवा. लवली. गौरव, तू काय आवाहन करशील प्रेक्षकांना? तुम्ही जितकं प्रेम आम्हाला सिनेमागृहांमध्ये दिलं आहे तेवढंच प्रेम आम्हाला प्लीज OTT प्लॅटफॉर्म्सवर पण द्या. म्हणजे प्लॅनेट मराठीवर द्या आमची फिल्म बघून. आणि सगळेच कलाकार त्यांनी खूप मेहनतीने काम केलं. एस्पेशली सचिन कुंडळकरांचं आणि मिलिंद जोग जे आमचे सिनेमॅटोग्राफर आहेत त्यांचंही काम एकदम कौतुकास्पद आहे. थँक्यू. येस येस, सुपर. सई तावडकर, काय म्हणाल? मी असं सांगेन की ज्यांनी बघितलेली नाही आहे फिल्म त्यांनी त्वरित बघावी ही विनंती करेन आणि हक्काने सांगेनही. या जगामध्ये एक नात्यांना एक मॉडर्नायझेशन नात्यांचं होतं आहे ते पिकअप करण्याची नजर सचिनची खूप सुंदर आहे. आणि आमच्या फिल्ममध्ये पण नातेसंबंधाविषयी फिल्म खूप जास्त बोलते. तर तुम्ही नक्की बघा. आणि या निमित्ताने मला सोनी मराठी, दोन्ही सचिन सर, अजय सर, अमित फाळके सगळ्यांचेच मनापासून आभार मानायचे आहेत. कारण ही कमिटमेंट आहेच पण याच्याबरोबर दुसऱ्या कामाला सुद्धा प्रोत्साहन देणं आणि त्या निमित्ताने इथे ते समजून घेऊन इथे तशी सोय करणं हेही खूप आमच्यासाठी महत्त्वाचं आहे बाहेर काम करताना. सो सर, थँक्यू सो मच. कुठल्याही बाहेरच्या कामामध्ये तुमचा कायम वाटा असेल कारण तुम्ही परवानगी देता म्हणून इथून आर्टिस्ट जाऊन शूट करू शकतात. सो थँक्यू व्हेरी मच. आणि सोनी मराठीचे मनापासून आभार की सोनी मराठीच्या सगळ्यात सुपरहिट शोमध्ये आमच्या फिल्मला प्रमोट करायची संधी दिली त्याच्याबद्दल खूप खूप आभार. पॉंडिचेरी आता तुमच्या हक्काच्या OTTवर आहे, प्लीज जाऊन बघा. तुम्ही मला अलीकडे मिमीमध्ये पाहिलं असेल पण मिमी हिंदी फिल्म होती. आय थिंक जवळजवळ 1-1.5-2 वर्षांनी मराठीमध्ये माझी फिल्म रिलीज होते. तर ती तुम्ही प्लीज आवर्जून जाऊन पहा. आणि या फिल्ममध्ये मी 5 भाषा बोलली आहेत तर त्या कशा बोलली आहेत तेही चेक करायला नक्की बघा. क्या बात है. टीम पॉंडिचेरी, थँक्यू सो मच. आज तुम्ही आमच्या हास्यजत्रेत सहभागी झालात, खूप धमाल केलीत आणि OTT प्लॅटफॉर्मवर सुद्धा तुमच्या या चित्रपटाला भरघोस यश मिळो ह्याच सदिच्छा. थँक्यू सो मच. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका दर गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्यजत्रा.